हा, चालू कर. हो हो. प्रार्थना घेते. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कवी वर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. स्मरण तयाचे होता साचे चिंती हर्ष नमावे, म्हणून वाटते पुनः पुन्हा ते पावन चरण नमावे. अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून, जणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून. आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी भावे मग तद्रूप. ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष, वरद हस्त मस्तकी ठेवुनी देई मज आदेश. श्री ज्ञानेश्वर माऊली की जय. काही सुरू आवाज येतोय का? हो हो, येतोय येतोय. हा हा. ओव्या चालू करते. हो हो. अर्जुना अर्जुनांत सुखांचा डोही, एक सरा तळूची घेतला जीही, मग स्थिरावुनी तेही तेची जाहले. अर्जुना, अमर्याद सुखाच्या डोहात जे एकदम तळाशी जाऊन पोचले आहेत, ते मग त्याच ठिकाणी स्थिर होऊन तद्रुपतेला प्राप्त झाले. अथवा आत्मप्रकाशे चोखे, जो आपण पेची विश्व देखे, तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल. अथवा शुद्ध आत्मज्ञानाने जो आपणच विश्व आहोत असे जाणतो, तो या देहांत मध्येच परब्रह्म आहे असे खुशाल मानता येईल. जे साचोकारे परम नाते अक्षर निस्सीम, जे गावीचे निष्काम अधिकारी ये, जे खरोखर अतिशय श्रेष्ठ आहे अथवा ते क्षयरहित व अमर्याद आहे आणि निष्काम पुरुष ज्या ठिकाणाची प्राप्ती करून घेण्यास अधिकारी आहेत. जे महर्षी वाटले विरक्ता भागा फिटले, ते निसंशया पिकले निरंतर. जे थोर ऋषी करिताच काढून ठेवले आहे किंवा वैराग्यवानांच्याच वाट्याला आलेले आहे, व जे नेहमी संशयरहितांस फलद्रूप होते. कामक्रोध वियुक्तानां यतीनां यतचेतसां, अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनां. काम व क्रोध यांनी विरहित मन ताब्यात ठेवणारे आणि आत्मतत्व जाणणारे यती येथेच या देहातच ब्रह्म बनतात. जिही विषयापासोनी हिरतले, चित्त आपुले आपण जिंतिले, ते निश्चित जेथ सुतले चेती चिना. ज्यांनी आपण आपले चित्त विषयांपासून हिरावून घेऊन आपले स्वाधीन आधीन करून ठेवले आहे, असे पुरुष निश्चयाने ज्या स्वरूपात लीन झाले असता पुन्हा जागे होत नाहीत, वृत्तीवर येत नाहीत. ते परब्रह्म निर्वाण, जे आत्माविदांचे कारण, तेची ते पुरुष जाण पंडू कुमरा. जे मोक्ष रूप परब्रह्म आत्मज्ञानांचे जे साध्य, तेच ते पुरुष आहेत असे अर्जुना तू समज. ते ऐसे कैसेनी जाहले, जे देहीची ब्रह्मत्व आले, हेही पुससी तरी भले संक्षेपे सांगू. असे जे देहांत असताना ब्रह्मभावास आले, ते असे कशाने झाले हेही विचारशील तर ते आम्ही चांगले पण थोडक्यात सांगतो. स्पर्शान कृत्वा बहिर्बाहुयांश शैवांतरे भ्रुवो, प्राणपानो समो कृत्वा नासाभ्यंतरचारिणो. बाह्य विषयांना दूर करून दोन भुवयांमध्ये दृष्टी ठेवून नासिकेमध्ये असलेले प्राण व अपान यांना समान करून. तरी वैराग्याचे आधारे जिही विषय दवडूनी बाहिरे, शरीरे एकंदरे केले मन. तरी वैराग्याच्या आश्रयाने अंतःकरणातील विषय वासना बाहेर काढून देऊन त्यांनी मनाच्या वृत्ती शरीरामध्ये अंतर्मुखाने एकाग्र केल्या. सहजे तिही संधी भेटी, जेत भ्रूपल्लवा पडे गाठी, तेथ पाठी मोरी दिठी पारुखोनिया. इडा पिंगळा व सुषुम्ना या तिघींच्या भेटीच्या संधीत जेथे भुवयांच्या टोकांचा मिलाप होतो, तेथे दृष्टी स्थिर करून मागे फिरवतात. सांडूनी दक्षिण वाम प्राणापान सम, चिंतेसी व्योम गामी ये करीती. उजव्या पिंगळ्या व डाव्या डाव्या इडा
नाकपुडीतून जात येत असलेल्या वायूची गती रेचक व पूरक बंद करून म्हणजे कुंभक करून प्राण हृदयस्थ वायू व अपान उदस्थ वायू यांची सुषुम्नेत समगती म्हणजे ऐक्य करून त्यासह चित्तास्ते व्योमगामी म्हणजे मूर्ध्नी आकाशाकडे जाणारे जाणारे करतात. यत्तेंद्रिय मनो बुद्धिर्मुनिर्मोक्षपरायण विगतेच्छाभ्रय क्रोधो सदा मुक्त एव सहा. इंद्रिये मन व बुद्धी यांचे नियमन करून जो मुनी मोक्ष हेच आपले अंतिम ध्येय ठेवतो व इच्छा भय आणि क्रोध ही ज्यांची नाश पावली आहे तो सर्वदा मुक्तच समजावा. जेथ जैसी रथोद्यके सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे मग एक एक वेगळे निवडू नये. तेथे ज्याप्रमाणे रस्त्यावरून वाहणारे पाणी आपल्या पोटात घेऊन गंगा समुद्राला मिळते त्यावेळेला एक गटारातील पाणी व एक गंगेचे पाणी अशी वेगवेगळी निवड करता येत नाही. तैसी वासनांतराची विवंचना मग आपेसी पारुखे अर्जुना जे वेळी गगनी लयो मना पवने कीजे. त्याप्रमाणे अर्जुना ज्यावेळी प्राणापानांच्या निरोधाने मूर्ध्नी आकाशात मनाचा लय केला जातो त्यावेळी नाना प्रकारच्या वासनांची निवड सहजच थांबते. जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूपू पट्टू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही. ज्या ठिकाणी हे संसार रूप चित्र उमटते तो मनोरूपी पडदा फाटून जातो त्याप्रमाणे सरोवर आटले म्हणजे प्रतिबिंब नाहीसे होते. तैसे मनपण मुदल जाये मग अहंभावादिक के आहे म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवी तो. त्याप्रमाणे मनाचे मन पण मुळीच नाहीसे झाल्यावर मग मी देह वगैरे अहंकारादी विकार कुठे राहिले. म्हणून तो ब्रह्मानुभवी पुरुष देहधारी असतानाच ब्रह्म बनतो. भोक्तारम यज्ञ तपसाम सर्वलोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांतिमृच्छति. यज्ञ व तप यांचा भोगता सर्व लोकांचा महेश्वर व प्राणीमात्रांचा मित्र मी आहे अशा प्रकारे जो मला जाणतो त्याला शांती प्राप्त होते. आम्ही मागान सांगितले जे देहीचे ब्रह्मत्व पावले ते येणे मार्गे आले म्हणून या. जे देहधारी असतानाच ब्रह्मभावाला पावले असे जे आम्ही मागे सांगितले ते या मार्गाने आले म्हणून. आणि यमनियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमोनी हे पार पातले ते. आणि यमनियमांचे डोंगर व अभ्यासाचे समुद्र ओलांडून ते या पलीकडच्या तीराला ब्रह्मत्वाला पोचले. तीही आपण पे करुनी निर्लेप प्रपंचाचे घेतले माप मग साचाचेंची रूप होऊनी ठेले. त्यांनी स्वतःला शुद्ध करून प्रपंचाची योग्य किंमत केली आणि मग सत्य जे ब्रह्म तद्रूप ते होऊन राहिले. ऐसा योगयुक्तीचा उद्देशू जेथ बोलिला ऋषिकेशू तेथ अर्जुन सुंदशू म्हणून चमत्कारला. जेव्हा श्रीकृष्णांनी योग मार्गाचा अभिप्राय अशा रीतीने थोडक्यात सांगितला तेव्हा अर्जुन मर्मज्ञ असल्या कारणाने आश्चर्यचकित झाला. ते देखील या कृष्णे जाणितले मग हासोनी पार्था ते म्हणितले ते काही चित्त वाईले ये बोली तुझे. श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मनाची ही स्थिती जाणली व मग हसून अर्जुनाला म्हणाले आमच्या बोलण्याने तुझे चित्त प्रसन्न झाले का. तव अर्जुन म्हणे देऊ परचित्त लक्षणांचा राहू भला जाणितला आहात आपण माझ्या चित्तातला अभिप्राय चांगला ओळखला. अर्जुन म्हणे देव परचित्त लक्षणांचा राहू भला जाणिताला जी भाऊ मानसू माझा. यावर अर्जुन म्हणाला देवा आपण मनकवड्यांचे राजे आहात आपण माझ्या चित्तातला अभिप्राय चांगला ओळखला. माझे काही विवरुनी पुसावे ते आधीची कळिले देवे तरी बोलिले तेची सांगावे विवळ करुनी. मी जे काही विचार करून तुम्हास विचारावे ते देवा आपण आधीच जाणले तरी आपण जे बोलला ते स्पष्ट करून सांगा. एरवी तरी अवधारा जो दाविला तुम्ही अनुसारा
तो पाहुण्याहुनी पाय उतारा सोहपा जैसा. सहज पाहिले तर देवा ऐका, तुम्ही जो मार्ग दाखविला तो पोहून जाण्यापेक्षा पाय उताराने जाणे जसे सोपे तसे सोपे. तैसा सांख्याहुनी प्रांजळा, तरी आम्हा सारखी या अभोळा. येथ आहाती काहीतरी काळा, तो साहोये वर. तसा हा योग मार्ग सांख्याहून सोपा आहे, परंतु आमच्यासारख्या दुर्बळांना समजण्यास येथे काही विलंब लागेल, पण तो सहन करता येईल. म्हणून एक वेळ देवा तोची पडताळा घेयावा, विस्तरेल तरी सांगावा सांध्य तुची. म्हणून देवा एक वेळ त्याचाच अनुवाद करावा, जरी विस्तार होईल तरी हरकत नाही, पण तो योगमार्ग आरंभापासून अखेरपर्यंत सांगाच. तव कृष्ण म्हणती हो का, तुझा हा मार्गू गमला निका, तरी काय जाहले ऐकी जो का, सुखे बोलो. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, असे का, तुला हा मार्ग चांगला वाटतो तर सांगायला आमची काय हरकत आहे. ऐक, आम्ही तो आनंदाने सांगतो. अर्जुना तू परीससी परिसोनी अनुष्ठिसी, तरी आम्हासीच वाणी कायसी सांगावयाची. अर्जुना तू ऐकतोस व ऐकून त्याप्रमाणे आचरण करतोस, असे जर आहे तर आम्हीच सांगावयास का कमी करू. आधीच चित्त मायेचे वरिमिष जाहले पढियंत याचे, आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवण जाणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अगोदरच आईचे अंतःकरण त्यात आवडतेपणांचे निमित्त झाले, मग त्या ममतेच्या अद्भुततेची कल्पना कोणाला येईल. ते फणो कारुण्य रसाची वृष्टी, की नवया स्नेहाची सृष्टी, हे असो नेणिजे दृष्टी हरीची वानू. ती हरीची कृपादृष्टी करुण रसाचा वर्षावच आहे असे म्हणू का, अथवा नव्या स्नेहाची सृष्टी आहे असे म्हणू. हे राहू द्या, कृष्णाच्या त्या दृष्टीचे वर्णन कसे करावे हे आम्हास कळत नाही. जे अमृताची ओतली, ही प्रेमची पिऊनी मातली, म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघो नेणे. ही हरीची दृष्टी जणू काय अमृताचीच ओतलेली होती, अथवा अर्जुनाविषयीचे प्रेम पिऊन मस्त झाली होती, म्हणून अर्जुनाच्या मोहात अडकलेल्या त्या हरीच्या दृष्टीस बाहेर निघण्याचे कळेना. हे बहु जे जे कल्पिजेल, ते तेथे कथेसी फाकू होईल, परी ते स्नेह रूपान येल बोलवरी. या हरीच्या दृष्टी संबंधाने जितके जास्त बोलावे तितके कथेची संगती सुटून या वर्णनाचा विस्तार वाढेल, परंतु हरीच्या अर्जुनाविषयीच्या प्रेमाचे यथार्थ वर्णन शब्दांनी करता येणार नाही ते नाहीच. म्हणून विसुरा काय येणे, तो ईश्वरू आकळावा कवणे, जो आपुले मान नेणे आपणची. यात आश्चर्य ते काय, कारण जो आपले मोजमाप आपणच जाणत नाही, तो ईश्वर कोणी आकलन करावा. जरी मागिला ध्वनी आणतू, मज गमला सावियाची मोहितू, जे बलात्कारे असे म्हणतू परीस बापा. तर मागील बोलण्याच्या अभिप्रायावरून मला सहज असे वाटते की देव अर्जुनाच्या प्रेमरूपी मोहात गुंतले आहेत, कारण त्या अर्जुनाला बलात्काराने अरे बाबा ऐक म्हणून म्हणत होते. अर्जुना जेणे भेदे, तुझे का चित्त बोधे, तैसे तैसे विनोदे निरूपिजेल. अर्जुना ज्या प्रकारे तुझ्या चित्ताला पटेल त्या त्या सोप्या वृत्तीने कौतुकाने सांगण्यात येईल. जो काईसया नाम योगू, तयाचा कवण उपेगू, अथवा अधिकार प्रसंगू कवणा येथ. तो योग हे कशाला नाव आहे, त्याचा उपयोग काय, अथवा त्या योगाचा अधिकार कोणाला आहे. ऐसे जे जे काही उक्त उक्त असे ये ठाई, ते आघवेची पायी सांगेन आता. याप्रमाणे जे जे काही या बाबतीत शास्त्रात सांगितलेले आहे असेल ते सर्वच मी तुला आता सांगेन. पहा, तू चित्त देऊनी अवधारी, ऐसे म्हणोनी श्रीहरी, बोलली जेल ते पुढारी कथा आहे. तू मन लावून ऐक असे म्हणून श्रीहरी जे बोलले ती कथा पुढे आहे, ती सांगण्यात येईल. श्रीकृष्ण अर्जुनासी संगू, न सांडोनी सांगेल योगू, तो व्यक्त करू प्रसंगू, म्हणे निवृत्ती दासू. अर्जुनाशी असलेल्या सख्यात बिघाड होऊ न देता श्रीकृष्ण अर्जुनाला अष्टांग योग सांगतील.
तो प्रसंग निवृत्तीनाथांचे शिष्य म्हणतात, मी स्पष्ट करून सांगेन. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे योगगर्भो नाम पंचमोऽध्यायः. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु. ते आहे. आता महत्वाचं मला दुसरं जे सांगायचं होतं आज, की पहा, म्हणजे आपण 3 अध्याय जे काही पाहिले, म्हणजे ज्ञानेश्वरीतले जे अध्याय क्रमांक 3, 4 आणि 5, म्हणजे कर्मयोग, ज्ञान कर्म संन्यास योग आणि कर्म संन्यास योग, हे तीनही म्हणजे सुंदर असेच कर्माविषयी असलेले आणि मुख्यतः कर्म, विकर्म, अकर्म, कर्मसन्यास म्हणजे काय, निष्कर्म्य म्हणजे काय, ह्या गहन अशा गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न खूप सुंदर प्रकारे अनेक उदाहरणं देऊन ज्ञानेश्वरांनी करून दिलेला आहे. आता जर का त्यातली पहिली म्हणजे सुरुवातीच्या ह्याच्यातली ओळी जर का आपण पाहिली, तरी कर्म म्हणजे स्वभावे जेथे विश्वाकारू संभवे ते सम्यक आधी जाणावे लागे येथ. म्हणजे काय, तर ज्याच्या योगाने स्वभावता या विश्वाला आकार निर्माण होतो त्याला कर्म असं म्हणावं. म्हणजे ह्या 8व्या अध्यायातली जो काही श्लोक आहे त्याच्या अनुषंगाने ही ओळी माऊलींनी इथे घेतलेली आहे. आणि काय सांगतात आपल्याला त्या ओळीत, की कर्माचं यथार्थ ज्ञान करून घ्या. म्हणून हे तिन्ही म्हणजे पहिल्यांदा कर्म म्हणजे काय हे समजून घेणं, मग ते निष्काम कर्म कशासाठी, म्हणजे फळाची अपेक्षा सोडून का करायचं हे समजून घेणं, त्याच्यानंतर ज्ञानकर्म संन्यास योग सांगितला आणि कर्म संन्यास योग सांगितलाय. तर कर्म संन्यासामधली म्हणजे आत्ताच आपला जो अध्याय झाला त्याच्यातलं म्हणजे ज्या 2 ओळी आहेत त्या प्रत्येकाने खूप चांगल्या प्रकारे लक्षात ठेवाव्यात अशा त्या आहेत. त्या म्हणजे संन्यासी कुणाला म्हणावं, तरी गेली याची से न करी, न पवता चाड न धरी, जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा. म्हणजे काय पहा, आणि त्याच्या पुढची ओळी आहे, आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. म्हणजे काय, ज्याला गत गोष्टींची जो गत गोष्टींची म्हणजे भूतकाळात काय घडलं याची कुठली आठवण तो ठेवत नाही, काही मिळाले किंवा न मिळाले ह्याची कुठली इच्छा ज्याच्या मनात नाही, ज्याचे अंतकरण मेरू पर्वत इतकं दृढ आहे म्हणजे अचळ आहे, अशा, आणि ज्याच्या अंतकरणामध्ये मी आणि माझे असे स्मरण राहिलेले नाही, अशा व्यक्तीला संन्यासी म्हणावं. म्हणजे संन्यासाची व्याख्या म्हणजे काही भगवी वस्त्र घालून अरण्यात जाणं किंवा संन्यास आश्रम स्वीकारणं याला संन्यासी न म्हणता संन्यासाची जी महत्वाची लक्षणं सांगितली ती म्हणजे 4 मुख्य लक्षणं किंवा 5 मुख्य लक्षणं आहेत. म्हणजे गतकाळात काय झालं माझ्या आयुष्यात याला महत्व काहीच नसतं, म्हणजे भूतकाळ आपल्याला बदलता येत नाही आणि भूतकाळाविषयी रममाण होऊ नये, आणि भविष्यकाळ आपल्या हातात नसतो, कारण कर्ता हा राम आहे किंवा कर्ता परमेश्वर आहे. त्याच्यामुळे त्याच्यातही तो अडकून पडायचं नाही. म्हणजे साधकांनी नेहमी वर्तमान काळात जगलं पाहिजे, आजच्या क्षणात, आजच्या वेळेला, आजच्या ठिकाणी, आणि ज्याचं अंतकरण कधीच ढळलं नाही पाहिजे. म्हणजे तो त्याच्या अंतकरणामध्ये सुख असो, दुःख असो, चांगलं असो, वाईट असो, याच्यामध्ये कधीच उद्वेग निर्माण होत नाही, अशा व्यक्तीला संन्यासी असं म्हटलेलं आहे. आणि ज्याला मी आणि माझे पण म्हणजे काय, जगातला भेदभाव ज्यांनी विसरलेला आहे, की हे माझं आहे, या वस्तू साठवलेल्या माझ्या आहेत, किंवा हे माझं मी पण आहे, हे ज्याचं विसरलेलं आहे. कारण सर्व जगच ब्रह्ममय असेल तर जगातली सगळी गोष्ट ही त्या ब्रह्मातच स्वरूप आहे. त्यामुळे त्यात माझं असं काय वेगळं, म्हणजे जिथं अहंकाराचा पूर्णपणे लोप झालेला आहे, अशा व्यक्तीला आपण कर्म